आणि बाहेर आले मनूला घेऊन, तर इथे आहे ना भेंडकोळी दिसली मला. खूप दिवसातून भेंडकोळी बघायला भेटली. ते कुठे गेली? हाय हाय बघा. तेच. मनूने बघितली असते ना लगेच पाय मारला असता. अरे अरे मनू, मनू बघितलं का? मनू गेला. पावसाळ्यात कधीतरी तिकडे दिसायच्या. छोटीस पिल्लू आहे, जास्त नाही मोठी. चल जा बाई जा जा जा. म्हटलं मनू मारतात काय तिला, पण नाही, काय नाही केलं. चला, मनू गेला पुढे. मांजरीला उडवलं बघा. झालं सण 10-15 दिवस झाले आम्ही तिला कुठे नेतोत रे आपण? वाशीला नेतो तिला. कारण रात्रीचं झालं होतं ना, 12-1 वाजता रात्रीचं उडवलं ते का मुलाने का माणसाने. तर मग इथे कुठेच डॉक्टर म्हणजे नव्हत्या. सगळे डॉक्टर म्हणजे कोण कुठेच उचलला नाही गेला. तर वाशीला नेलं, तिथं खूप मोठं हॉस्पिटल आहे. मग तिथे बघा ह्याचा डोळाच गेलाय पूर्ण आहे बघा. थांब बाबू थांब, चकुली थांब. तर तिच्या कानातून पण पाणी येत होतं आणि तिला हरण्या पण आहे. तिचे 2-3 ऑपरेशन व्हायचे. तर आता बघा, खात वगैरे नव्हती, तर आता खायला लागली आणि इकडं तिकडं पण करायला लागली. तर आमचा मनू बघा कसं तिला बघतोय आणि तिच्या जवळ पण सुद्धा येत नाही. तो आता जरा बघतोय, घाबरत होता तिला. बिचारीला खूप त्रास होत होता, भरपूर त्रास झाला तिला. तिच्या कानातून पाणी रक्त हे बघा येत होतं. या डोळा तर पूर्ण गेलाय तिचा. तर 2-3 तिचे ऑपरेशन होणार आहेत. तिचे सगळे शरीरातले अवयव असतात ना, ते हरण्या कधी झालेल्या माहिती नाही, तिला लहानपणीच झालेले असत. डॉक्टरचं म्हणणं म्हणजे तिचे सगळे जे आपले असतात ना ते गोळा झालेत हरण्यामुळे. तर ते ऑपरेशन करायचंय तिच्या हरण्याचं, डोळ्याचं आणि कानातून का पाणी म्हणजे त्याच्यामुळे तिला मार लागलाय वाटतं डोक्याला, म्हणून बिचारी बघ किती छोटीशी. आणि तिच्या पोटात पण एक पिल्लू होतं. तिला वाशीला डॉक्टरकडे नेताना गाडी जरा खड्ड्यातून हल्ली गेली तर ते पिल्लू म्हणजे बाहेर आलं ते. तर पिल्लू ते मेलेलं. तिची डिलिव्हरी झाली ना गाडीतच, तर ते पिल्लू मेलेलंच होतं. बिचारीचे खूप हाल झाले. तर आता जरा खाते आणि इकडे तिकडे जरा फिरते. किती छोटीशी बघ. आणि लोक बिनधास्त गाड्या चालवतात, बघत नाही तर मांजर आहे का कुत्रा आहे का म्हातारा माणूस आहे का लहान मुलं आहे. गाडी चालवतात एवढे फास्ट चालवतात की अशा मुक्या जनावरांचे हाल त्यांच्यावरती, त्यांच्या जीवावरती बेततात हे गोष्टी सगळ्या. आणि कोणी बघत पण नाही. जो उडून गेला ना या मांजरीला, तो थांबला पण नाही, तो निघून गेला. ती फुटपाथावरती अशी पडलेली. आम्हाला असं एक जणाच्या ओळखीच्या माणसाचा फोन आला, तेव्हा मग आम्ही गेलो तिला घेऊन वाशीला नेलं. तिला सगळ्या डॉक्टरांना फोन केला, कोणीच उचलला नाही, डायरेक्ट वाशीला घेऊन गेलो. बघा बिचारीला आता एकच डोळा राहिला. चको डोळ्याचं ऑपरेशन करणार येत. त्या कानातून आहे बघा असे घाण येत होती, आता सुकलंय. अँटीबायोटिक औषध वगैरे खूप बिचारीचे हाल झाले. बघा हा डोळा असं रक्त येत होतं या डोळ्यातून, पूर्ण डोळा गेला, पडला तो डोळा. आता
हे थोडस पाणी येते म्हणजे ओल्ल ओल्ल दिसतोय डोळा गणू. ते बघ थोडस बघ पाणी दिसतंय. अजिबात दया नाही माणूस दया हे प्रकार राहिलाच नाही माणसामध्ये. तर आता तेच बेडरूम साफ करतोय मोठा मुलगा. तिला खायला तिची औषधं वगैरे सगळं बघायला लागतं. थांब चकोली, थांब थांब. खूप ऐकते, खूप शांत आहे. तिचा आवाज पण नाही तो. तिला ओरडायला येत नाही कारण त्या हरण्यामुळे तिचा आवाज येत नाही. आवाजच बाहेर पडत नाही. बघितला कसा डोळा झाला. मुक्या जनावरांचे हाल. आमचा बिचारा म्हणे बघा कसा बसलाय. आणि ही छकुली इथं बसली ना. छकुली, बाऊ झाला तुला? कोणी उडवलं बाबू? हं? तुझा डोळा गेला ना, आता एकच राहिला. एकच डोळा राहिला तुला. हं? आता तुझं ऑपरेशन करायचं. मग तू एकदम छान मस्त होशील. हं? तुला म्हणजे जेवण पण पचन होत नव्हतं. आता गोळ्या औषधाने जेवण खाल्लेलं पचन होतंय आता. टॉयलेट वगैरे व्यवस्थित करते. पाणी वगैरे पिते. आता काय नाही, आता इकडे तिकडे करायला लागले. आता लवकर लवकर बरी होईल. एकच डोळ्याने बघते. हं?